या घरात तेव्हाच सगळं छान होईल जेव्हा तू या घरातून जाशील. तुझी पाठवणी होईल ना तेव्हाच या घरात लक्ष्मी येईल. कविता कसं बोलतेस ग तू? अर्पिताला आनंद झाला की तू गढूळ करायला हवाच का? मोठ्या मनानं कौतुक करणं तिचं. लक्ष्मीचं म्हणशील ना तर अर्पिताच या घरी लक्ष्मी आणते हे तू विसरूच नकोस. तुम्ही पण या घरात लक्ष्मी आणत होतात, पण कुऱ्हाड कोणी मारली? जेव्हा ही मुलगी या घरात जन्माला आली. ही या घरातून जाईल तेव्हाच या घरात भरभराट होईल. तुम्ही जेवा ना सगळे. दादा भाजी कशी झाली सांगा मला. खाल्लंच नाही की. तू का भेटलास आशुतोषला? आई मी नातं नाही मोडलंय त्याच्याशी आणि तूही तोडू नयेस असं वाटतं मला. मी आपणहून त्याला भेटायला गेलो नव्हतो, त्यांनी बोलवलं. आता तू चुकीचं वागल्यावर मला नाही तर कोणाला सांगणार आहे तो. मी चुकतेय? तू माझा भाऊ आहेस ना? माझा भाऊ असून बाजू त्याची घेशील? सख्खा भाऊच पितूर निघाला म्हटल्यावर काही कल्याणच आहे ना माझं. पितूर दीदी काय बोलतेस तू? आणि आशुतोष शत्रू नाहीये, तुझा नवरा आहे. तुझं आयुष्य मार्गी लागावं एवढंच फक्त मला वाटतं. माझं आयुष्य मार्गी लावणारा तू कोण आहेस? सांग ना, कोण आहेस तू? आणि माझ्या आयुष्याचं काय करायचं हे मला चांगलं माहितीये. हे तू नाही सांगायचं मला. आणि माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये नाही बोलायचं. बघ सॉरी, मी तुझ्या पर्सनल गोष्टीमध्ये बोलत नाहीये, पण मला श्रेयसची काळजी वाटते. लहान आहे तो अजून. तुम्ही दोघं असं त्याच्यासमोर भांडायला लागल्यावर त्याच्या मनावर परिणाम नाही होणार आहे का? तो आत्ताच प्रश्न विचारतोय तुला. मोठं झाल्यावर प्रश्न विचारल्यावर तुला उत्तर द्यायची वेळ तेव्हा काय देशील तू? सांगेन सगळं खरं त्याला. त्यालाही कळलं पाहिजे ना त्याचा बाप किती नालायक आहे ते. दीदी आणि तू आम्हाला सांभाळतोयस म्हणून आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. तुला नाहीये तो अधिकार. करेक्ट आहे ब्रो. तू असं सेव्हियर असल्यावर का नाटकं नको करू यार. एकतर नीडच्या वेळी पैसे देत नाही आणि बोल बच्चन केवढे देतो. हे बघ, तू जसं म्हणशील तसं आम्ही वागणार नाही तर क्लिअर आहे ना. त्यामुळे हेड ऑफ द फॅमिली असल्यासारखं वागू नको. ओके सलील दीदी, मी तुम्हाला माझ्या मनाप्रमाणे वागायला सांगत नाहीये किंवा तुमच्यावर कुठला अधिकारही गाजवत नाहीये. तुमची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी फक्त. समीर, त्यांचं ते बघून घेतील ना. तू कशाला पडतोयस त्यांच्या दोघांमध्ये? हा, आणि माझी दीदी खमकी आहे आणि सलील पण मोठी झेप आहे याची. यालाही अडवत जाऊ नकोस तू, कळलं ना? जाऊ द्या एकदा, मला बाबांना बोलू द्या. एकदा सांगितलं ना जायचं नाही म्हणून. मी तर तुला पाठवणार नाही, पण अभि सुद्धा तुला पाठवणार नाही. लक्षात ठेव. जा घरातली कामं कर जा. तुझ्या बापाच्या डोक्यात पाठवलंय घरातली कामं करायला. चल जा. थांब समीर, नाही मला नको. तू सकाळी जिमला निघण्याआधी मी झोपलेले असेल म्हणून आठवण करून देते. मला पैसे हवेत. श्रेयसची फीस भरायची आणि मलाही पार्लरला जायचंय. आत्ताच देऊन ठेव पैसे. वाह काय रे, काय झालं? मी घर सोडून आलोय. अरे बापरे, का बरं? आई ओरडली मला. ती मला म्हणाली मी वेडा आहे. मी वेडा नाहीये, मी शहाणा आहे. मला मोबाईल ऑपरेट करता येतं, कम्प्युटर ऑपरेट करता येतं, मला सगळं कळतं. मग शहाणी मुलं उपाशी राहत नाहीत का माहितीये?
मग रात्री अशी कडकडून भूक लागली आणि पोटात कावळे ओरडायला लागले की मग आईला उठवायची भीती वाटते. आणि कावळे ओरडायला लागल्यावर कावळे कसे करतात? काव 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 काव. हे बघ, तुझ्यासाठी गंमत आणली. गुड बॉयस की नाही? हो. आणि मला माहितीये तू जेवला का नाहीयेस ते. आई बाबांचे भांडणं होतात ना, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि उपाशी अजिबात राहायचं नाही, मामाला नाही आवडत ते. हे धर, चल. शाबास. पण ते भांडतातच का? कारण ते फ्रेंड्स आहेत ना. आता तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर भांडतोस की नाही? हे इथे तुम्ही खेळत असतात तेव्हा भांडणं होतात की नाही? हो. हा, मग मी कोणाच्या पार्टीत जायला हवं, आईच्या की बाबाच्या? दोघांच्या. आपल्याला दोघंही आवडतात की नाही? हो. मग आपण दोघांच्याही पार्टीत जायचं आणि त्यांना एकमेकांबद्दल वाईट बोलू द्यायचं नाही. त्यांची कट्टी आपण बट्टीमध्ये करायची. हा, पण तेच होत नाही ना. होईल रे. तू कशाला काळजी करतोय? तुझा मामा आहे ना. पण मामा पण कधी कधी स्टुपिड बॉय सारखा बनतो. मला जेवायला सांगतो आणि स्वतःच जेवत नाही. मला माहितीये तू का जेवलं नाहीयेस. मी ऐकले सर्व. मला कळतं. मी काही लहान नाहीये आता. तुला माहितीये मामा का जेवला नाही ते? कारण मामाचा भातचा जेवला नाही म्हणून. चल आपण दोघंही जेव. जेवणार ना? हो. मारुडी चल. काय शाबास. हे नुसतं फोटो बघून काही होणार नाहीये. ही जी तुझी थेरं चालली आहेत ना, ही आपल्या अंगाशी आली आहेत. का? काय झालं एवढं? काय झालं? अरे नॉक वर करून त्या कार्टीने नकार दिलाय लग्नाला. स्पष्ट नकार. एवढी वाजली ती? मग काय तर. आणि काय रे, काय गरज होती तुला सकाळी रिक्षा स्टँडवर तिच्या अंगचटीला जायची? का? तुला माहितीये तिने केवढा तमाशा केला यावरून. तू असंच वागत राहिला ना तर सगळं हातातून निसटेल एक दिवस. कसं वागावं ना त्याची जरा सुद्धा अक्कल नाहीये तुला. कुठे जाणार आहे ती निसटून? आणि कोणालाही सोडत नसतो. अर्पिता फक्त माझीच होणार, बाय हुक और बाय क्रूक. ए राहू दे तुझं ते बाय हुक का बाय हुक. ते जास्त पुशारक्या मारू नकोस हा. दादाचा आणि नचिकेतचा या लग्नाला पूर्णपणे विरोध आहे. नचिकेत तो स्कॉलर दमडी गमवायची अक्कल नाही, बहिणीच्या जीवावर जगतोय अजून, आणि तो मला विरोध करणार. आणि जाऊ दे ना, त्याची बायको आणि कविता मामी आपल्या बाजूने आहेत ना. त्या आहेत रे आपल्या बाजूने. मग झालं तर मग कशाला टेन्शन घेते तू? कसंही करून हे लग्न व्हायलाच हवं अनिश. सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ही अर्पिता. आता त्या घरासाठी राबते ती. लग्न झाल्यानंतर ती आपल्या घरासाठी राबेल. आपलं घर चालावंसं वाटत असेल, तुला ऐशो आरामात बसून खावंसं वाटत असेल ना, तर हे लग्न झालंच पाहिजे. तू जरा सबुरीने घे बाबा लग्न होईपर्यंत. अर्पिताचा कडकडीत विरोध आहे या लग्नाला, पण कसंही करून ती लग्न करून याच घरात यायला पाहिजे. अर्पिता म्हणजे आपलं ATM आहे. ATM. माझं आयुष्य मार्गी लावणारा तू कोण आहेस? तू आम्हाला सांभाळतोयस म्हणून आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही हा? तुला नाहीये तो अधिकार. गुरु तू असं सेव्हियर असल्यासारखं नाटकं नको करू यार. हे बघ, तू जसं म्हणशील तसं आम्ही वागणार नाही, तर क्लिअर आहे ना. त्यामुळे हेड ऑफ द फॅमिली असल्यासारखं वागू नको. ओके? त्यांचं ते बघून घेतील ना. तू कशाला पडतोयस त्यांच्या दोघांमध्ये? आणि माझी दीदी खमकी आहे आणि सलील पण मोठी झेप आहे याची. यालाही अडवत जाऊ नकोस तू, कळलं ना? दी
दी हळू. काय काय झालं दी? मला FM वरचा एक शो ऐकायचा आहे. मग त्यासाठी एवढं पळत यायची काय गरज आहे? तिकडे बसून ऐक ना. तुझा फोन अनलॉक करून दे ना, माझा चार्जिंगला आहे. काय रे, झोपला नाहीस? काय करतोस? FM वरचा प्रोग्राम ऐकतोय. अरे खूप भारी असतात. माझ्या मित्राने सांगितलं मला. तूही ऐक ना. मी कशाला? दी खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि शो सगळीकडे ट्रेंड होतोय. खूप हाईप केलंय त्यांनी. मी खूप एक्साइटेड आहे या शो साठी. ऐकूया ना आपण. ऐक ना बाळा, मला ना सकाळी लवकर उठायचंय. नवीन 10 डबे आहेत, त्यात रोजचे डबे पण आहेत. खूप काम आहेत ग मला. प्लीज मला यात नको ओढू. दी सारखं काय काम काम काम. इंटरॅक्टिव्ह शो आहे म्हणे आणि नाव कसलं युनिक आहे. तू अनोळखी तरी सोबती. काय सॉलिड आहे ना. चल ना ऐकूया ना आपण. प्लीज प्लीज. बरं लाव. आपण तिथे बसून ऐकूया. चल. कशाला आता तिथे बसून काय ऐकायचं? इथे उभं राहून नाही ऐकू शकत. लाव लाव लाव. तर ज्या कार्यक्रमाची आपण धुवाधार जाहिरात केली होती, जो कधी सुरू होतोय याची तुम्ही सगळे, आपण सगळेच वाट बघत होतो, तो कार्यक्रम सुरू होण्याचा क्षण अगदी जवळ आलाय. मी RJ मधुश्री तुमच्या सगळ्यांचं या आगळ्या वेगळ्या शो मध्ये स्वागत करते. आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. तू अनोळखी तरी सोबती. तू अनोळखी तरी सोबती. सो सिंपल आहे. कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही तुमचे मोबाईल नंबर्स आम्ही दिलेल्या नंबरवर शेअर करायचे. आम्ही त्यातले कुठलेही 2 नंबर्स निवडणार आणि त्यांना एकमेकांशी कनेक्ट करून देणार. कशासाठी? तर मनातलं सगळं काही मुक्तपणे बोलण्यासाठी. आय नो आपल्याकडे फ्रेंड्स असतात, नातेवाईक असतात, अगदी देवबाप्पा सुद्धा असतो मनातलं बोलण्यासाठी. पण कधी कधी त्यातल्या जवळीकतेचा अडसर सुद्धा होत असतो. मनातलं सगळं नाही बोलताय. उलट एखाद्या पूर्णपणे अनोळखी व्यक्तीशी आपण निर्धास्तपणे बोलून मोकळे होतो, कारण ती व्यक्ती आपल्याला ओळखत नसते. आपलं वागणं, आपलं बोलणं ती जज करणार नसते. तिचा त्यात काहीही छुपा स्वार्थ नसतो ना, नात्यातले तिढे असतात. जणू काही मोकळ्या आकाशाखाली वाहत्या झऱ्या काठी बसून वाऱ्याशी बोलावं तितक्या सहजपणे आपण बोलून पिसासारखे हलके होऊ शकतो. देवाकडून सुद्धा आपण काहीतरी अपेक्षा करतोच, पण इथे होणार फक्त आणि फक्त मुक्त असा कोणताही पूर्वग्रह नसलेला संवाद. सो तयार आहात ना? ज्या 2 अनोळखी व्यक्तींना आम्ही जोडून देऊ ते तुम्ही दोघं. नाती गोती, ओळख पाळख, वय, परिस्थिती सगळं विसरून फक्त आपापल्या मनातलं बोला. एकमेकांशी आनंदाचं, दुःखाचं सगळं काही बोला. मिळालं तर समस्यांवरचं सोल्युशन, नाही तर मन हलकं झाल्याचा आनंद. सो तयार आहात ना? करा मग नंबर शेअर. कम ऑन, तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. येत्या 3 मिनिटात खात्री आहे माझी की आमच्याकडे असंख्य फोन नंबर्स येणार आहेत आणि त्यातून पाहूया पहिली निवड कोणा दोघांची होते. आमचा नंबर तर तुम्हाला ठाऊकच आहे. आता कार्यक्रम ऐकायचा सोडून काय टाईप करत बसलीस? सेंड. काय सेंड? तुझा नंबर. निकी तू वेडी आहेस का? अगं चांगली आयडिया. काय रे, काय करतोय? जे तुला वाटतंय तेच. काय? तू माझा नंबर पाठवला इथे? तुला डोकं दिलंय का देवानी? बंद करतो FM. काय बावटपणा चाललाय? नाही करणार. निकी आला त्यांचाच फोन असणार. एवढ्या रात्री कोणाचा फोन आला? अरे उचल ना. अरे त्यांचाच फोन आहे, उचल. अगं काय उचल. कट करतो. ओके. तर अशा रीतीने आपला पहिला कॉल कनेक्ट झालाय. तू
तू अनोळखी तरी सोबती या कार्यक्रमात. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तुम्ही दोघंही आहात या शोचे फर्स्ट कॉलर. तुम्हा दोघांचंही खूप 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 अभिनंदन. आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हा दोघांनाही कनेक्ट करते. बघूया तुम्ही दोघंही अनोळखी असूनही एकमेकांशी काय आणि कसं बोलताय ते. मामा बोला. सो कॉल कनेक्ट झालाय आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. म्हटलं ना, या चेहरा नसलेल्या शहरात चेहरा नसलेल्या व्यक्तीशीच मोकळेपणाने बोलता येतं. ठराविक सल्ले आणि ठराविक कॉमेंट्स न देणाऱ्या कोणाशी तरी नवा दृष्टिकोन मिळतो, नवी उमेदही. अरे हॅलो हॅलो हॅलो, एकमेकांना हॅलो तरी म्हणा. हॅलो बोल, हॅलो बोल बोल. हॅलो. हॅलो. आपण एकमेकांना ओळखतो ओळख. का एकमेक? कोण? क्या बात है फ्रेंड्स. बघितलं, आपल्या कार्यक्रमाचा पहिलाच फोन कॉल, पहिलाच शब्द आणि लोकांना एकमेकांची ओळख पटते. सी द कनेक्शन. हीच तर जादू आहे. आपला शो हिट होणार आहे. या दोघांप्रमाणेच तुम्हीही तुमचा नंबर शेअर करा आणि कदाचित नेक्स्ट कॉलर तुम्ही असू शकता. वेल, आता बोलतात आपले अनोळखी प्रवासी. ते आता काही क्षण सोबत चालणार आहेत, सुख दुःख शेअर करणार आहेत. बोला मित्रांनो. मी आता इथे माझ्या भाच्या सोबत आहे. 8 वर्षांचाच आहे तो. हा कॉल त्यांनीच लावला. माझा नंबर पण माझ्या बहिणीने शेअर केला. माझ्या सोबतच आहे ती. वयाने मोठी आहे तशी, पण कधी कधी लहान मुलांसारखी वागते. दी. बघा ना, म्हणजे असं अनोळखी असताना बोलायचं कसं ना. हो, म्हणजे काय बोलायचं कळत नाही. ओफो, काय बोर चाललंय यार. आपला पहिलाच फोन कॉल एवढा बोर झाला तर लोक ऐकतील का आपल्याला? कम ऑन गाईज, cheer up. मला वाटतंय मलाच काहीतरी सुरुवात करून द्यावी लागेल. नो वरीज, मी तुमचा संकोचही समजू शकते. एक काम करूया. तुम्ही आजच्या दिवसात तुमच्या बाबतीत घडलेली एक चांगली आणि एक वाईट घटना एकमेकांना सांगायची आहे. आणि त्या घटनांनी तुमच्या मनात काय खळबळ माजली तेही सांगायचंय. अँड येस, बी ऑनेस्ट. सांग सांग सांग. कोणाला काही सांगायचं? बोल ना, जे झालं ते सांग. पण त्याला का सांग? बोल बोल, सांगून टाक. चांगली घटना म्हणजे आज एका अडचणीत सापडलेल्या अनोळखी मुलीला मी मदत केली. आणि फार बरं वाटलं. क्या बात है. आपल्या पहिल्याच कॉलरने शोचं नाव अगदी सार्थकी लावलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स मित्रा. ही खरंच एक चांगली घटना होती. थँक्यू. वेल, आणि वाईट घटना? वाईट घटना म्हणजे जेव्हा आपल्या जवळची माणसं आपल्याला समजून घेत नाहीत तेव्हा त्रास होतो आणि मग एकटं वाटतं. आता तुम्ही बोला. ती बोल, तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बोल. हॅलो. ती बोल. आता तुम्ही बोला ना. माझं झालंय बोलून. नाही नाही नाही. बोल बोल बोल. ठीक आहे. मला सकाळी लवकर उठायचंय, सो मी ठेवतो.
चांगली गोष्ट म्हणजे मला आज एक नवीन काम मिळालं. आणि त्या कामामुळे आमच्या घरात आर्थिक हातभार लागणार आहे. त्यामुळे छान वाटते मला. अरे वा, अभिनंदन. आणि आणि वाईट वाईट गोष्ट घटना व्हॉट अ कोइन्सिडन्स. वाईट गोष्ट काही घडलीच नाही. अरे वा, तुम्ही लकी आहात. एक बोलू का? हो, बोला ना. तुमच्या बोलण्यात कसलीशी सल जाणवते. जशी मला तुमच्या आवाजात जाणवते. खरं सांगू तर माझा आजचा दिवस एवढा काही चांगला नव्हताच. वाईट म्हणाव्या अशा बऱ्याच घटना घडल्या. पण मी ठरवलंय आपण चांगल्याच गोष्टींवर फोकस करायचा. आपण चांगल्या गोष्टींचा विचार केला ना की हळूहळू सगळं चांगलं घडत जातं. वाईट गोष्टींमध्ये गुरफटून राहायचंच नाही. झालं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण कधी कधी आपल्या जवळची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात तेव्हा आतमध्ये खोलवर कसला तरी त्रास होतो. एकटं पडायला होतं. मग तेव्हा काय करायचं? अहो, रुसवे फुगवे आपल्या माणसांसोबतच होतात ना, परक्यांसोबत नाही. आणि आपल्या माणसांसोबत आपण काही नात्यांनी जोडले गेलेले असतो. त्या नात्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. ते नातं उमलायला, फुलायला, बहरायला थोडासा वेळ तर लागतोच. आणि तो वेळ द्यावाच लागतो. आता ताईपणा करून नाही चालत. ती नाती तुटतात. मग फक्त हळहळ राहते. त्यामुळे नात्यांमधला गुंता अगदी हळुवार हाताने सोडवावा लागतो. आज सकाळीच कोणाला तरी मी हे समजावून सांगत होतो, पण स्वतःला सांगायला विसरलो. तुम्ही आठवण करून दिली त्याबद्दल थँक्यू. हो, थँक्यू काय. स्वतःच्या बाबतीत मी जरा अशीच आहे. तुम्ही शकून अपशकून वगैरे मानता का? का? नाही, म्हणजे सहजच विचारलं. मानता का? म्हणजे एखादी व्यक्ती अपशकुनी असू शकते असं वाटतं तुम्हाला? शकून अपशकून मानता का असं म्हणण्यापेक्षा असं काही नसतंच असं मला वाटतं. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचं फळ मिळतं. कोणी कोणासाठी शकुनी किंवा अपशकुनी असण्याचा काही संबंधच नाही आहे ना. तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर मी स्वतःला सांगायला विसरलो तसं तुम्ही करू नका. आणि शेवटी नात्यामध्ये किंवा आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा आणि मनाचा कौल महत्वाचा. कधी कधी मनाचा कौल चुकतो. तुम्हाला एकटंही पाडू शकतो. हो, पण तीच तर कसोटी असते आपली. मनोदेवतेच्या शब्दामध्ये ताकद असते. ती आपल्याला एकटं पडू देत नाही. तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं. घरच्यांनी दुखावल्यामुळे तुम्ही एकटे पडला होतात ना. पण बघा, तुमची मनोदेवता आहे तुमच्या सोबत. पण एवढा वेळ बोलतोय मी, तुम्हाला तुमचं नाव विचारलं नाही. मित्रा होल्ड ऑन. आपल्याला अनोळखीच राहायचंय शेवटपर्यंत. आपल्या कार्यक्रमाची हीच तर थीम आहे. सो नो नेम शेअरिंग. तुम्ही एकमेकांना FM वाला आणि FM वाली असं म्हणू शकता. मला वाटतं तुम्ही एकमेकांना खरंच दिलासा दिलाय.
ज्यासाठी हा शो सुरू केलाय त्याचं यश तुम्ही अधोरेखित केलंय. ओळखीचं दडपण नसलं की सुखदुःख किती सहज शेअर करता येतात. दुखावलेल्या मनावर फुंकर घालता येते आणि आनंद वाटून घेता येतो. हे तुम्ही दाखवून दिलत. ग्रेट. अभिनंदन आणि धन्यवाद. आता ऐकूयात आपल्या सगळ्यांचंच आवडतं आणि खास असं एक गाणं. पुन्हा थँक्यू म्हणायचं राहून गेलं. पुन्हा मला नकळत मदत करणाऱ्या त्या अनोळखी सोबतीला थँक्यू म्हणायचं राहून गेलं आणि या अनोळखी मुलालाही थँक्यू म्हणायचं राहून गेलं. कोण होता तो? कोण होती ही? आणि आत्ता त्याची आठवण का आली? ही तीच तर नव्हती ना?